जिथे सत्य तिथे आम्ही. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात तुफान न्यूज, जिथे सत्य तिथे आम्ही. सरकारी महिला अधिकाऱ्याचा कथित छळ. रिकव्हरी एजंटांच्या कारवायांवर गंभीर प्रश्नचिन्ह. पेनरायगड कर्जवसुलीच्या नावाखाली काही रिकव्हरी एजंटांकडून कायद्याच्या मर्यादा ओलांडल्या जात असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. श्री गोकुळ बुधावंत यांनी घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या वसुलीसाठी संबंधित वित्तीय संस्थांच्या एजंटांनी त्यांच्या पत्नीला कथितरित्या लक्ष्य केल्याची तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीनुसार संबंधित महिला या सरकारी सेवेत कार्यरत असून त्या श्री गोकुळ बुधावंत यांच्या पत्नी आहेत. मात्र पतीने वैयक्तिक कर्ज घेतले म्हणजे पत्नीवर त्या कर्जाची जबाबदारी येत नाही, तसेच तिला मानसिक त्रासदाव किंवा अपमान सहन करावा लागेल असा कोणताही कायदा नाही. संबंधित महिला ना सहकर्जदार, को ॲप्लिकेंट, ना हमीदार गॅरंटर, ना रेफरन्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कुटुंबातील गंभीर वैद्यकीय अडचणींमुळे ईएमआय भरण्यात तात्पुरता विलंब झाल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वीच्या सर्व ईएमआय नियमित भरल्या गेल्या असून केवळ एक ईएमआय उशिरा झाल्यानंतर संबंधित रिकव्हरी एजंटांकडून कथित त्रास सुरू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात आदित्य बिर्ला फायनान्स, ॲक्सिस बँक आणि एसएमएफजी इंडिया क्रेडिट या संस्थांच्या काही एजंटांची नावे समोर आली असून संबंधितांकडून वारंवार कॉल, धमक्या, नातेवाईक व मित्रांना संपर्क आणि सार्वजनिक ठिकाणी अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नीच्या कार्यालयात जाऊन दबाव टाकणे, वारंवार फोन करणे आणि कार्यालयीन वातावरणात गोंधळ निर्माण करणे असेही आरोप करण्यात आले आहेत. कर्जदार कायदेशीर प्रक्रिया टाळत नाही. वैद्यकीय अडचणी आणि उत्पन्नात घट झाल्याने ईएमआय भरण्यात विलंब झाला आहे. मात्र कुटुंबियांना, विशेषतः कर्जाशी कोणताही संबंध नसलेल्या पत्नीला लक्ष्य करणे हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे, असे भारतीय लोकसहकार संस्थेकडून सांगण्यात आले. आरबीआयच्या फेअर प्रॅक्टिसेस कोडनुसार कर्जवसुली करताना कोणत्याही तृतीय पक्षाला त्रास देणे, कार्यालयात जाऊन अपमान करणे, धमक्या देणे किंवा मानसिक दबाव निर्माण करणे नियमबाह्य मानले जाते. विशेषतः कर्जाशी संबंध नसलेल्या व्यक्तींना लक्ष्य करणे हा गंभीर मुद्दा मानला जातो. या प्रकरणी पेण पोलीस स्टेशन महिला सहाय्य कक्ष रायगड आणि पोलीस अधीक्षक कार्यालय रायगड यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तक्रारीनंतर पेण पोलीस स्टेशनकडून तत्काळ दखल घेण्यात आली असून संबंधितांना आवश्यक मदत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच भविष्यात संबंधित रिकव्हरी एजंटांकडून पुन्हा अशा प्रकारचा त्रास किंवा बेकायदेशीर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्यास अधिक कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही पोलिसांकडून देण्यात आल्याचे समजते. तसेच आरबीआय, ओम्बड्समन, महिला आयोग आणि इतर कायदेशीर मंचांकडेही दाद मागण्याची तयारी सुरू असल्याचे सांगण्यात आले. सदर प्रकरणामुळे कर्जवसुली प्रक्रियेत कायद्याचे पालन होते का, तसेच रिकव्हरी एजंटांना नेमक्या कोणत्या मर्यादा आहेत, याबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ही बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच ताज्या, खऱ्या आणि निर्भीड बातम्यांसाठी तुफान न्यूज सोबत कायम जोडलेले रहा. जिथे सत्य तिथे आम्ही.